नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, एम-बी-एच्या रजिस्टर विद्यार्थ्यांनी जे आहे, म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी 16 अंकी पी-आर-एन नंबर असेल, अशा विद्यार्थ्यांनी मित्रांनो, वाय-सी-एममध्ये जुन्या पोर्टलवरती सेकंड इयरसाठी ॲडमिशन कशाप्रकारे घ्यायचं आहे. सोबतच जे नवीन विद्यार्थी असतील यावर्षी इच्छुक, त्या विद्यार्थ्यांनी जे आहे, नवीन पोर्टलवरती जे आहे, तुम्हाला नोंदणी करायची आहे. नवीन पोर्टल बघा मित्रांनो अशा प्रकारचा असणार आहे. सर्वांना माहिती आहे. या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. कृपया आपण तो आपल्या हिंदी चॅनलवरती बघावा. ठीक आहे. या ठिकाणी जे आहे, जे फ्रेशर विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी नवीन नोंदणी यावर क्लिक करून नवीन नोंदणी करून घ्यावी, ज्यांना फर्स्ट इयरसाठी किंवा सेमिस्टर 1 साठी ॲडमिशन घ्यायचं असेल. ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी फर्स्ट इयर झालेलं असेल किंवा त्यांच्याकडे 16 अंकी पी-आर-एन नंबर असेल, अशा जुन्या रजिस्टर विद्यार्थ्यांनी सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी या रजिस्टर्ड स्टुडंटवरती क्लिक करावं. यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला आय हॅव माय 16 डिजिट एनरोलमेंट नंबर ऑर पी-आर-एन यावर क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर टाकायचा आहे. खाली स्क्रोल करायचं, प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यावर बघा तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड कुठला आहे ते एकदम सोपं आहे. तुमचं जे काही जन्मदिनांक असणार आहे त्यानुसार, जर समजा तुमचा जन्मदिनांक 4 नोव्हेंबर 1979 असेल, तर तुमचा पासवर्ड जो आहे 1979 मधला तुमचा 79 असेल. कोणाचा जन्म 2003 मधला असेल समजा किंवा 2000च्या सीरीजमधला असेल, त्यांनी 2003 जर असेल तर तुमचा पासवर्ड असेल 03 नोव्हेंबर म्हणजे 11 आणि 4 म्हणजे 04. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पासवर्ड टाकून ॲडमिशन घेऊ शकता. नंतर तुम्हाला लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यावर बघा तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये बघा तुम्हाला तुमचा पी-आर-एन नंबर दिसेल, वेलकम टू तुमचं विद्यार्थ्याचं नाव दिसेल, तुमचा फोटोवरती तुम्हाला शो होईल. थोडंसं तुम्हाला बघा या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. इथे बघा तुम्हाला अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. तर मी या ठिकाणी अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करतो. जसं तुम्ही अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केलं, तुमच्यासमोर बघा तुमचं जे काही प्रिव्हियस टर्म रिझल्ट असेल, तर तुमच्यासमोर या ठिकाणी बघायला मिळेल. आता इथे बघा अप्लायचं ऑप्शन आलेलं आहे आणि ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम आलेला आहे. तर ॲडमिशन टू अनदर प्रोग्राम जे आहे तुम्हाला पूर्णपणे ब्लँक दिसेल. भरपूर त्यांच्या कमेंट वगैरे येत आहेत, की सर या ठिकाणी काही दिसत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांसाठी मी सूचना करेल यामध्ये, की तुम्ही कृपया आपल्या नवीन पोर्टलवरती जाऊन तुम्ही नोंदणी करायची आहे फ्रेशर स्टुडंटसाठी. समजा तुम्हाला तुमच्या सोबतच्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एखादा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेशन किंवा एखादी छोटी डिग्री करायची असेल, तर अशा विद्यार्थ्यांना आता पूर्वीच्या पद्धतीने न जाता नवीन पद्धतीने या ठिकाणी नवीन पोर्टलवरती नोंदणी करायची आहे. या संदर्भातला नोंदणीचा व्हिडिओ आपल्या ऑलरेडी हिंदी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. आता यामध्ये बघा आपल्याला अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. आपला प्रोग्राम कुठला आहे? एम-बी-ए P79 विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2015 सी-जी-पी-ए एस-वाय-एम-बी-ए सेमिस्टर 3 म्हणजे आपल्याला सेमिस्टर 3 अर्थात सेकंड इयर एम-बी-एला ॲडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही जर का मित्रांनो थोडंसं खाली स्क्रोल केलं, तुम्हाला बघा मित्रांनो यामध्ये तुमचं सेकंड इयर बी-कॉम, थर्ड इयर बी-कॉम, फर्स्ट इयर बी-कॉम, फर्स्ट इयर एम-बी-ए सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 जेवढे काही तुमचे प्रिव्हियस रिझल्ट वगैरे असतील, तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ते बघायला मिळतील. यानुसार तुम्ही जे आहे या ठिकाणी तुम्हाला पास, पास, पास बघायला मिळेल. ज्यांना कोणाला या ठिकाणी एटी-गटी शो होत असेल, अशा विद्यार्थ्यांनी रिपीटर परीक्षा देऊन डिसेंबरमध्ये किंवा मेमध्ये तुम्ही बाकीच्या विषयामध्ये पास होऊ शकता. ज्यांना या ठिकाणी एन-ए दाखवत आहे किंवा नॉट अवेलेबल दाखवत आहे, याचा अर्थ असा आहे की तुमचा रिझल्ट आत्ताच लागलेला आहे. तर या विद्यार्थ्याचा सेमिस्टर 2चा निकाल आत्ताच लागलेला आहे म्हणजे मागच्या महिन्यामध्ये. तर अशा विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो पुढच्या वर्षी पास दाखवेल. आता हा सेमिस्टर 1 जो आहे हा मागच्या टर्मचा होता, तो आता पास दाखवेल आणि ह्या टर्मचा जो रिझल्ट आहे तो मित्रांनो तो जानेवारीमध्ये पास दाखवेल. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे बघा तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, चेंज कॉलेज आणि गो टू सेम कॉलेज. तर चेंज कॉलेज कोणासाठी असणार आहे? बरेचसे विद्यार्थी मित्रांनो असे आहेत ज्यांना कॉलेज चेंज करायचं आहे. तर त्यासाठी बघा तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी असे इच्छुक आहेत की ज्यांना कॉलेज चेंज करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी नोट फॉर चेंज कॉलेज इट इज नेसेसरी टू सबमिट ऑनलाईन ट्रान्सफर सर्टिफिकेट इन न्यू कॉलेज. तर मित्रांनो याचा अर्थ काय होतो थोडक्यात, जर समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल ए नंबरच्या कॉलेजमध्ये शिकत असाल आणि तुम्हाला बी नंबरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल चेंज करून, तर तुमच्याकडे ए कॉलेजकडनं जे आहे बी कॉलेजला जायचं म्हणून असं एक ट्रान्सफर सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. नंतर तुम्ही चेंज कॉलेजवर क्लिक करून सर्टिफिकेट ऑनलाईन अपलोड करून बाकी तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही गो टू सेम कॉलेज करता, त्या पद्धतीने तुम्ही बघा अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होईल. इथे बघा मित्रांनो तुम्हाला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एम-बी-एला इंग्लिश असते त्यामुळे इथे इंग्लिश आहे. ती गोष्ट वेगळी आहे की तुम्ही पेपर मराठीमध्ये देखील लिहू शकता. इथे बघा कंपल्सरी ग्रुप मित्रांनो मिनिमम 2 आणि मॅक्सिमम 2 दिलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. तुम्हाला हे 2 विषय घ्यावाच लागेल. कुठला कुठला विषय आहे? एम-बी-ए 301 स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, एम-बी-ए 302 इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल ट्रेड. खाली यायचं आहे. स्पेशलायझेशन ग्रुप मिनिमम 1 तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. आपल्याकडे कुठले-कुठले ग्रुप आहेत? फायनान्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट आणि लास्टला कुठला आहे आपल्याकडे मार्केटिंग. आता ह्या विद्यार्थ्याची डिमांड अशी आहे, की त्याला मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटला ॲडमिशन घ्यायचं आहे. परंतु ज्यावेळेस आपण मॅन्युफॅक्चर मॅनेजमेंटवर क्लिक करतो,
त्यावेळेस बघा या ठिकाणी त्याला सांगताय की यू हॅव ऑलरेडी ऑप्टेड फॉर पेपर MBA 101. मित्रांनो याचा अर्थ असा होतो की मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटला कोणीही ॲडमिशन घेऊ नये. हा जो ट्रेड आहे, हा विद्यापीठाकडून बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे 3 ऑप्शन उरतात. एक आहे मार्केटिंग, दुसरा आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ज्याला आपण काय म्हणतो HRM म्हणतो आणि शेवटचा आहे आपल्याकडे फायनान्स. एकतर फायनान्स, HRM किंवा मार्केटिंग या तिन्ही फील्डमध्ये तुम्ही कुठलाही एक विषय घेऊ शकता. आता तुमच्याकडे मित्रांनो जे कंपल्सरी विषय आहेत ते 2 आहेत. MBA 301 स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि MBA 302 इंटरनॅशनल बिझनेस अँड इंटरनॅशनल ट्रेड मॅनेजमेंट. हे 2 विषय तुमचे ऑलरेडी झालेले आहेत. तुम्हाला टोटल 6 विषय घ्यायचे आहेत. तर बाकीचे 4 विषय कुठले घ्यायचे आहेत तुम्हाला? मार्केटिंगमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला यामध्ये एक मार्केटिंग कंपल्सरी जर तुम्ही जर का समजा मार्केटिंग घ्यायचं असेल, तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक कंपल्सरी ग्रुप बघायला मिळतो आणि हा जो कंपल्सरी ग्रुप आहे मित्रांनो, तो प्रत्येक ट्रेडला तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे जे काही 2-2 विषय आहेत, ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सिलेक्ट करावे लागतील. समजा आता या विद्यार्थ्याला जर समजा मार्केटिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर मार्केटिंग रिसर्च अँड ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन हे कंपल्सरी असेल. नंतर खाली बघा मार्केटिंग ऑप्शनल आहे. तुम्हाला मिनिमम 1 आणि मॅक्सिमम 1 सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला जे काही वाटेल तुम्ही यापैकी कुठलाही एक विषय यामध्ये सिलेक्ट करू शकता. जसं की इंडस्ट्रियल मार्केटिंग आणि सर्व्हिसेस मार्केटिंग. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी जे आहे इंडस्ट्रियल मार्केटिंग आहे आणि काय बघा सर्व्हिसेस मार्केटिंग. तर मी या ठिकाणी बघा समजा ऑप्शनल घ्यायचा आपल्याला समजा आपण सर्व्हिसिंग मार्केटिंग घेऊया आणि प्रोसीडवरती क्लिक करूया. आता बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमचा सेमिस्टर 3 सिलेक्ट झालेला आहे. आता तुम्हाला सेमिस्टर 4 सिलेक्ट करायचा आहे. सेमिस्टर 4ला देखील मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक ऑडिट कोर्स कंपल्सरी दिला जातो. जसं तुम्हाला माहिती असेल फर्स्ट इयरला सायबर सिक्युरिटी, इंग्लिश कम्युनिकेशन, बिझनेस कम्युनिकेशन, फ्रेंच लँग्वेज वगैरे समथिंग तुम्हाला त्या ठिकाणी असे 4-5 विषय होते. त्यापैकी तुम्ही एक विषय निवडला असेल. त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑडिट ग्रुप निवडायचा आहे. ज्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन आहे आणि योगा आहे. तुम्हाला योगाबद्दल माहिती असेल, फिटनेसबद्दल माहिती असेल, तुम्ही जिम वगैरे करत असाल, तुम्हाला जर याबद्दल काही थोडक्यात माहिती असेल, तर आपण योगा सिलेक्ट करू शकता. पण विषय असा आहे, की आमचा आणि योगाचा काही संबंध नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी व्हॅल्यू एज्युकेशन यावर क्लिक करतो. कारण यामध्ये आम्हाला शिक्षणाचं मूल्य वगैरे या ठिकाणी थोडीफार माहिती आहे. त्यामुळे आम्ही हा विषय सिलेक्ट करू, असं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे. म्हणून विद्यार्थ्याच्या विनंतीवरून आपण या ठिकाणी व्हॅल्यू एज्युकेशन हा विषय निवडला आहे. आता खाली येऊया. कंपल्सरी ग्रुपमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला इथे काही छेडछाड न करता तुम्हाला यावरती बिझनेस लॉ, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम आणि प्रोजेक्ट वर्क जसं तुम्हाला माहिती असेल, की तुम्हाला प्रोजेक्ट देणं यावरच बंधनकारक असणार आहे सेमिस्टर 4साठी. त्यामुळे तुम्हाला इथं मिनिमम 3 वरती क्लिक करायचं आहे. नंतर परत बघा तुमचा जो काही स्पेशलायझेशन ग्रुप असेल, तुम्ही फायनान्स घेतला असेल, HR घेतला असेल, मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट घेतला असेल किंवा मार्केटिंग घेतला असेल. त्यामध्ये तुम्हाला जे आहे कंपल्सरी ग्रुप असेल तुमचा कन्झ्युमर बिहेवियर, सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन मॅनेजमेंट आणि खाली बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 3 पैकी कुठलाही एक विषय तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन म्हणून निवडायचा आहे. एक आहे बघा रिटेल मार्केटिंग, दुसरा आहे रुरल मार्केटिंग आणि तिसरा आहे बघा इंटरनॅशनल मार्केटिंग. तर यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला जर प्रिपेअर करायचं असेल भविष्याच्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटिंग यावर क्लिक करावं. रिटेल मार्केटिंग किंवा रुरल मार्केटिंग म्हणजे याला काही महत्त्व नाही एवढं. रिटेल मार्केटिंग किंवा इंटरनॅशनल मार्केटिंग तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि समोर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुमचे विषय निवडले होतील. सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 नंतर तुम्हाला प्रोसीडवर बटनावर क्लिक करायचं आहे. आता हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर हा विद्यार्थी PWD कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे हा विद्यार्थी अपंग आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आहे तुम्हाला व्हिज्युअल चॅलेंज यावर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि यामध्ये बघा तुम्ही जे आहे सबमिट या बटनावर क्लिक करू शकता. आणि अशाच प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे आहे बाकीचं पेमेंट प्रोसेस देखील करायची आहे. तुम्ही जर समजा वेगळ्या कॅटेगरीमध्ये असाल, तर तुम्हाला जे या ठिकाणी पूर्ण फी जे तुमची असेल 21,000 ते 22,000 रुपये तुम्हाला एवढी फी असणार आहे. त्यावर जे आहे तुम्हाला साधारणपणे जसं तुम्ही बाकीच्या पद्धतीमध्ये पेमेंट वगैरे करता, त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी देखील तुमचं पेमेंट वगैरे पूर्ण करायचं आहे. तुम्ही जर का या ठिकाणी मित्रांनो बघितलं, तर तुम्हाला जे आहे QR कोड, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असे असंख्य तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन वगैरे मिळतात. तुम्ही यापैकी मित्रांनो कुठलाही एक ऑप्शन घेऊन तुम्ही जे आहे या ठिकाणी बाकीचं राहिलेलं पेमेंट पूर्ण करू शकता. आणि ज्यांना कोणाला यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांनी कृपया आपल्या Telegram, Instagram, WhatsApp यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.